उपदेश केला त्यांनी जनसामान्यांना, आपल्या सर्वांना. अरे जन्माला आलात ना, येवोनिया नरदेहा काही स्वहित ते पहा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनाची दिनचर्या बघा बरं. काय काय लोक सकाळी उठल्यावर आपण काय करतो? उठलं की सारखं नुसतं पशूंसारखं पळायचं, खाणंही वचवच, पळणंही वचवच. किती दिवस? घशाला गरगर लागली तरी आमचं घर थांबेना. कोणी मेलं घरी जायचं, लग्न लावलं घरी जायचं, बाहेर गेलं घरी जायचं, घर 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 घर. इथं जन्माला आपण घरासाठी आलोय का? बरं कोणतं घर? कबीर महाराजांचं निर्वाण पद आहे घर. ते घर खरंच आपलं आहे का? पुरुष मंडळ घर आपलंय म्हणतात. महाराज सातबारा आमच्या नावावर आहे, सगळे कागदपत्र क्लिअर आहे, काऊन शंका घ्यायला लागला? देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे. मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? काळाचा आहे, पंचतत्वाचा आहे, आपला नाही. निर्वाण पद सांगायचं होतं मला. रे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. कबीर महाराज म्हणतात. आता जे घर आहे ना, त्या घरात भाड्यानं राहतोय आपण, कळत आहे का? भाड्यानं राहतोय. रे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. जब आएगी नोटीस तो जमानत नहीं होगी. घर मालकाचं पत्र आलं ना तर मुकाट्यानं जावं लागेल. भाडं वाढवून दिलं तरी ते ठेवणार नाही. ॲग्रीमेंट आम्हाला जमत नाही. लाच आम्ही खात नाही. बरं झालं देव तरी लाच खात नाही, त्याला एकच जमते, फक्त भावाची, फक्त प्रेमाची. पण कबीर महाराजांनी उपदेश केला फार सुंदर. इस तन धन की कोण बढ़ाई, देखत नैनों में मट्टी मिलाई. धन की कोण बढ़ाई, इस तन धन कोण बढ़ाई, देखत और आप ही जाके जंगल सोया. हाड़ जले जैसे लकड़ी की मूली, और बाल जले जैसी घास की पोली. कहत कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. एकदा फोटोला हार लागला की आपलं सगळं संपलं. पुन्हा कोणी विचारित नसतं आपल्याला. सणासुदीला लक्षात ठेवलं तर ठेव, काही काही तर दाव्याला लक्षात ठेवीत नाही. ते कागद येतात ना आमच्याकडे, अख्खं पत्र येतं. एकदा तर मेलेल्याचं नावच नव्हतं त्याच्यावर. मी म्हणलं नेमकं कोण गेलं याच्यातलं? मग ते म्हणले अर जे गेलं त्याचं नावच राहिलं. म्हणजे दहाव्याला काही लोक आठवणीत ठेवेना. आणि असं येड्यागपाड्याचा व्यवहार पाहिला की आम्हालाही कधी कधी असं होतं. गंमत सांगते. काही दिवसापूर्वी मला एक दशक्रियेची तारीख आली प्रवचनाची. फोन केला, म्हणलं महाराज दहाव्याचं प्रवचन. म्हणलं काय झालं दादा? म्हणले आजी गेली.
म्हणजे प्रवचन कधी? म्हणे अमुक अमुक वेळेला. अरे बापरे, आता मलाही सुधराव ना, मी काय म्हणते म्हणून मी त्यांना म्हणलं, अहो तारीख गेलेली आहे. म्हणे काही ना काहीतरी ऍडजस्ट करा ना, आम्हाला तुमचंच प्रवचन पाहिजे. अहो म्हणलं 4-5 दिवस आधी सांगितलं असतं तर केलं असतं. तो म्हणला म्हातारीच मेली नव्हती, तुम्हाला कुठून सांग, माझं डोकं जागेवर नाही. हे असं होतं, कळत नाही काय कधी कधी काय चाललंय म्हणून. हा जीवनातला भ्रम, हा गोल गोल गेरा, पुन्हा तिथेच आपण येतोय. किती दिवस असं करायचं बाबा? म्हणून जागं व्हावं. काकड्याचे अभंग जागं करण्यासाठी आहे, संत चरित्र जागं करण्यासाठी आहे का? अरे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुख विवेथा जन्माच्या जन्माच्या. सगळे गायक चांगले आहेत, नुसत्या प्रमाणावर कीर्तन चलन 1 वाजेपर्यंत. तरी आमच्या एका महाराजांनी, आमच्या बंधूंनी माईक घेतला नाही अजून, नाही तर मग हे अजूनच अशी रंगत भरत चालली असते. कळतंय का? हे जागा जागा रे भाईंनो, जागा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. संसार निद्रेतून आपल्याला जाग करण्यासाठी हे निळोबराय म्हणतात. इथं जरी येऊन आपण संकीर्तन केलं नाही, सत्कर्म केलं नाही, भजन केलं नाही, कीर्तन केलं नाही, स्मरण केलं नाही, नितध्यासन केलं नाही, तर हा जन्म वाया गेला ना. वरती काय काळं तोंड घेऊन जायचंय का? मला सांगा, लेकीच्या घरी तुम्ही जाता, आपल्याकडे परंपरा आहे साधूचं दर्शन खाली हातानं घेऊ नये. लेकीच्या घरी जाताना बापानं खाली हातानं जाऊ नये. मग हे 2 ठिकाणं प्रसिद्ध आहे, तर 3रं ठिकाण पण प्रसिद्ध आहे. कोणतं? देवाच्या दारात सुद्धा, देवाच्या घरी सुद्धा खाली हातानं जायचं नाही. बोला, किती किती गुंठे न्यायचे वर? तुम्ही नेले की मी सुद्धा नेते, मग मी कशाला मागं पडू? काय नेणार आहे? हरी नाम की गठरी लूट सके तो लूट, अंत समय पछताएगा जब प्राण जावेंगे छूट. वरती गेल्यावर चित्रगुप्त विचारेल ना, अरे कुठल्या राष्ट्रात पडला होता? कोणत्या गावात होती बाई? आळंदी गावात होते. अरे अरे, आळंदी गावात. मग तिकडचा रस्ता कसं काय? वाट कशी काय चुकली? कर्माची वाट चुकली. माऊलींच्या राज्यात जन्माला येऊनही आम्हाला आयुष्यभर जर परमार्थ कळाला नाही तर तथ्य नाही आमच्या जीवनामध्ये. कळतंय का? वर जाऊन काहीतरी तोंड असावं ना. अशा महान संतांच्या भूमीतून आम्ही आलो. वैराग्य संपन्न, निखळ वैराग्य तुकोबर आहे, निखळ ज्ञान महाराज ज्ञानोबर आहे, निखळ शांती प्रेम शांती ब्रह्म एकनाथ महाराज, निष्ठावंत भाव नामदेव राय. भक्तांची कसोटी घेत असताना सिद्धांताला प्रेमापर्यंत पोहोचून देवाला हृदयात बसवणारा संत सावता महाराज. किती सांगायचं? सगळं काही आपल्यासाठी आहे. आणि हे सावरून जर आपल्या जीवनाला नीट वळण दिलं तर ठीक आहे, नाहीतर अभंगाचं 2रं चरण. नाही तरी व्यर्थ जलीम जलीम, नाही तरी व्यर्थ जन्म जलीम. व्यर्थ जन्म व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जलीम जलीम, नाही तरी व्यर्थ जलीम नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म. चिंतिताचे विषय काम, चिंतिताचे विषय काम, विषय काम, नाही तरी व्यर्थ जलीम जलीम, नाही तरी व्यर्थ जलीम. चिंतितचे विषय काम, चिंतितचे विषय नाही तरी व्यर्थ जन्म नाही तरी व्यर्थ जीवन जगताना हा विचार आला पाहिजे, काही हो पण जीवन व्यर्थ गेलं नाही पाहिजे.
एकतर देशभक्त व्हावं, वारकऱ्यांची सेवा करावी, गो ब्राह्मणाची सेवा करावी, नाहीतर आई बापाची तरी सेवा करावी, काही करा, पण जीवन व्यर्थ जाऊ देऊ नका गडांनो. कारण इथे पुण्य, इथे जन्माला येणं साधं पुण्य नाहीये, कळतंय का? काही काही लोक तिकडे जातात फिरायला देशात, अमेरिका, लंडन बिंडन तिकडे जातात, मग ते म्हणतात आम्ही फिरून आलो. अरे येड्यांनो, पाप असतं तर तिकडे जाऊन पडलो असतो, काहीतरी पुण्य आहे म्हणून इथे आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म. आपण हरिदास आहोत, अनंत जन्माचं पुण्य कमवलंय म्हणून इथे आलोय. मग इथे आल्यानंतर व्यर्थ का जन्म घालवायचा? महाराजांचे किती अभंग आहे. भावे गावे गीत शुद्ध करोनियाची तुझं व्हावा आहे देव. या अभंगातलं सगळं निरूपण बघा बघा. मुख दिलंय, भजन करायला दिलं. बेकार वो मुख है जो भगवान का सुमिरन ना किया करे. बसल्या बसल्या विचार करा, दिवसभरात आपला टाइम किती व्यर्थ चाललाय बडबडीमध्ये. म्हणून एक अभंग आहे, व्यर्थ गलबला करू नका. किंवा एक काल्याचा अभंग आहे, हळूहळू चाला कुणी कुणाशी न, आजी देतो पोट भरी पुरे मनाला. तिथेच पोटभर भेटतं जिथं गप्प बसून परमार्थ झालो. बडबड करायची. एक बाई रेल्वे स्टेशनला गेली, कडेवर लेकरू होतं आणि ते माहिती देणारा मास्तर असतो ना तिथं, त्याला विचारलं, का म्हणे प्लॅटफॉर्मवर ही लाल रंगाची गाडी कोणत्या गावाला जाणार आहे? तो म्हणला ही सचखंड एक्सप्रेस आहे. म्हणला तिकडेच जाणार आहे. बरं, येणारी जी हिरवी दिसती ती कुठं जाणार आहे? तो म्हणला पंजाबच्या दिशेनं जाणार आहे. बरं, ती पिवळी दिसती म्हणे दुसऱ्या पट्ट्यावर, ती कुठं जाणार आहे? तो म्हणला बाई तुम्हाला कुठं जायचंय? ती म्हणली मला कुठं जायचं नाही, तुला बोललं की कडेवरचं शांत बसतोय म्हणून बोलते. काय गलबल आहे हा? जीवनभराचा रिकामा वेळ किती चाला, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याचं उन दुन काढ, त्याचं काढ. अरे आपण किती पाण्यात हे बघावं. बुरा देखन मैं गया बुरा न मिलिया कोय, जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोय. कळतंय का? आपल्यातले अवगुण शोधा, व्यर्थाची बडबडीत घालू नका. डोळे दिलेत ना, देवाला पाहायला दिलेत. व्यर्थ जन्म घालवायचा नाही ना, डोळ्याचा सदुपयोग केला. संतांनी काय, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईचे पती गोड तुझे रूप, गोड तुझे देई मज प्रेम. आहा हा देवा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुर. डोळ्याचा सह तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे रसेंद्रिय, राम 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 म्हणावी. कानांनी स्मरण, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, हा सदुपयोग करून आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या आईसाठी आपण इथे सगळे एकत्र झालो. आणि या आईच्या संकल्प मात्रानं लेकरांचं चांगलं व्हावं म्हणून हरिकीर्तन ठेवलंय. माईचा सदैव एक आशीर्वादाचा भाग असतो. आपली माय असते ना, माय लेकरू रांगत असलं, वाईट वाटेल तुम्हाला शब्दांचं, मला माहित नाही, पण सांगणं गत्यंतर आहे. लेकरू जर रांगत असलं ना महाराज, तर घरातले 17 कामं सोडते, पण त्याला अशी ओढून आणते दारापासून. का? त्यानं माती खाऊ नये म्हणून. बरोबर आहे ना? आयुष्यभर एवढंच लक्षात ठेवायचं, माय पडली पाय अडकून, पण माती खाण्यापासून तिनं वाचवलं ना, आयुष्याचं काही हो, पण जीवनाची माती नाही झाली पाहिजे, एवढं आईचं लक्षात ठेवायचं मला. आज पार्वतीबाई गेल्या आहेत आणि त्यांच्या पुण्यस्मरणानं आज उपदेशपर प्रकरणावर चिंतन चालू आहे. तर त्या चिंतनातला थोडा तरी भाग मनाच्या कुपीमध्ये घेऊन जायचा. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण मनाच्या कुपीत तो प्रसाद घेऊन जायचा. आपण श्रद्धांजली अर्पण करतो, पण अशा कितीतरी भावपूर्ण शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केल्या, आपल्या वडिलोपार्जित त्या लोकांचा उद्धार होत नसतो. उद्धार त्या वेळेला होतो ज्या वेळेला खरं पिंडदान होतं. अन्नाचं पिंड ब्राह्मण काका करतात, पण आई बापाच्या रक्तामासापासून बनलेला हा 3.5 हाताचा देह ज्या दिवशी माऊलींसारख्या संतांच्या समाधीवर लोळतो ना, त्या दिवशी खरं आई बापाचं पिंडदान होतं. खरं उद्धार होतो त्यांचा. बाकी काही करायची गरज राहत नाही, काही नाही. म्हणून वर्षभरामध्ये बारणे परिवारांनी खूप काही सोसलंय, आईला आठवलंय.
पण हे आठवता आठवता आपली माय वारकरी घराण्यातले होती, आपले पिताश्री गावातला काकडा चालू करतात, आई बापाची सेवा म्हणून हेच जर तुम्ही असं चालू ठेवलं ना तर वेगळं त्यांच्या उद्धारासाठी पुन्हा काही करायची गरज नाही माणसाला. इथं येऊन व्यर्थता करायची नाही. आता पशु पक्ष्यांमध्ये आपल्यामध्ये फरक नाही राहिला. जरा तिसरं चरण सरळ घेते महाराज मी, नंतर भैरवी घेऊयात आपण. पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती. पशुसारखं आपलं जीवन जर झालं तर महाराज ते हसतील ना आपल्यावर. काय गरज आहे लोकांची उणे धुणे करायची. कधी कधी पशु शहाण्यासारखं, पंचतंत्रातलं उदाहरण आहे, पंचतंत्रातलं पशु कधी कधी हुशारसारखं वागता. म्हणे एक सिंह घाणीत लोळून आला, एक सिंह घाणीत लोळून आला आणि घाणीत लोळून आल्यानंतर त्यानं एका सशाला, आता ससा थांबतच नाही पण थांबला, दृष्टांतातला थांबतो. दृष्टांतात काही होत. आणि त्या सशाला विचारलं, म्हणे सशा माझ्या अंगाचा वास येतो का रे? ससा म्हणला हो ना साहेब. म्हणला तुमच्या अंगाचा वासच यायला लागला. सशाला जसं घेतलं तसंच गचकन तोंडात घातलं, खाऊन टाकलं महाराष्ट्र. हे दृश्य पाहिलं माकडानं आणि माकड म्हणलं आपली हुशारी दाखवायची बरं का. उड्या मारे टुन्नुक 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 तेच जवळ आलं आणि त्या सिंहानं पुन्हा विचारलं, माकडा माझ्या अंगाचा वास येतो का रे? तो म्हणला नाही नाही सुगंध सुटलाय. म्हणला कशाचा वास येतो? त्यानं विचार केला हे कपटी आहे, लांबून पाहिलं मला शिकवितोय माझा बाप. माकडाला उचललं आणि खाल्लं. कोलं आलं महाराज. आणि कोलं आल्यानंतर सिंहानं विचारलं का रे कोल्या माझ्या अंगाचा वास येतो का? कोलं म्हणला सर्दी झाली. म्हणला कळलं काय? कळलं? कोल्यासारखं कधी कधी कोल्यासारखं वागावं, कोणाच्या भानगडीत पडू नये, कुणाला फुकटचे सल्ले देऊ नये. रिकामा वेळ भेटला तर माळ घेऊन हरिनाम करत बसा, तरच आपला जन्म सिद्धीला जाणार आहे. कुणाच्या भानगडीत पडत जाऊ नका बापा हो. इथं कोण कुणासाठी येत नाही, सगळं इथल्या इथं राहतं. म्हणून तर निळोबाई सारखे संत म्हणतात हे आपल्यासाठी आहे, सगळं आपल्यासाठी. कळतंय का? म्हणून आज मातोश्री गेल्या आहेत. बारणे परिवाराने त्यांच्या वर्षश्राद्धाचं कार्यक्रम किंवा कीर्तन सेवा ठेवण्याचे पाठीमागे एक उद्देश असतो, आईची माया आणि आईची आठवण. आज असं काय केलं म्हणजे आईला विसर पडेल, आईचा विसर पडेल. आईचा विसर पडत नसतो माई बाप. मी सुरुवातीला सांगितलं की मी या शब्दांवर बोलेल. करी लाभावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. पार्वतीबाई गेल्या. लाभ आणि लोभ, मातृत्व आणि संतत्व हे दोन असे आहेत की त्यांना कधीही लाभाची गरज नाही, लाभ नाही, लोभही नाही. तुम्ही माना नका मानू. म्हातारी आई कोपऱ्यात बसलेली असली ना तिला विचारा नका विचारू, तिची आपली ती तिच्याच याच्यात खुश आहे, तिच्याच आनंदात खुश आहे. लेकांना चांगले कपडे घातले का तीच नटती स्वतःला, माझं आहे माझं आहे नटलंय बघा ना, किती देखणं दिसतं. आणि म्हातारत्या थरथरत्या हातानं ती लेकाची दिष्ट काढते. लेक किती श्रीमंत घराण्यात जाऊ द्या, लेक आज या काटे परिवारात या दोघी जणी आहेत, त्यांना आठवत असेल किती श्रीमंत घराण्यात लेक जाऊ द्या, पण सणासुदीला लेक आली की तांब्यान भाकरीचा तुकडा घेऊन आलीच दारात वळून टाकायला. खरं सांगू, ज्या दिवशी आई जाते ना त्या दिवशी लेकींना वाटतं संपलं माहेर, पण आता कोण ओवाळेल मला, कोण प्रेमानं जवळ घेईल मला. इथं बसलेल्या दोघे बहिणींना मी विनंती करते, तुमचे 2 भाऊ आहे. खरं सांगू, आई बापा देखत तुम्ही कसे राहिलात आम्हाला माहित नाही, पण ज्या दिवशी घरातली आई जाते ना त्या दिवशी खरी आपल्या भावाला आपली गरज असते. कळतंय का? खरी गरज आपल्या भावाला आपली असते. माईचा पदर त्याला भेटत नाही, संकटात उलाढाल करत असतो, व्यवहारात फसत असतो. पण ज्या दिवशी मोठी बहीण येते ना त्या दिवशी त्याला वाटतं माझी आईच आली, माझी माय आली. आपला महाराष्ट्र बहिणींची व्यथा सांगणारा आहे, कथा सांगणार आहे. आमची मुक्ताबाई होती म्हणून ज्ञानदादांना झोपडीतून बाहेर काढलं. दादा, जगाच्या समष्टी कल्याणाच्या हेतून जन्म झाला दादा. जेव्हा आई बाप गेले ते दादा तेव्हा आम्ही रडतच होतो ना रे, तुझ्या कमरेला मिठी मारून. कोण होतं लेकरांचा कडू घास काढायला सांगा बरं? माऊलींना सावरण्यासाठी कोण होतं त्या काळामध्ये? किती वेळेला चरित्र सांगावं. आज आळंदी भरलीये वारकऱ्यानं, माईनं किती करावं लेकरांसाठी. कळतंय का? आज आळंदी भरलीये. तुम्हाला सांगू, एवढं केलं माऊलीनं आपल्यासाठी, एवढं केलं आपली आई करणार नाही. काही लोकांना माहित असेल आणि काही लोकांना माहित नसेल. काय केलं माऊलीने आपल्यासाठी, काय केलं ऐका. शेवटची वेळ आलेली होती, शेवटची. चरित्र बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी शेवटचा काळ आला आणि शेवटचा काळ आल्यानंतर माऊलींना आता फक्त दिव्य ज्योत दिसायला लागली. नीट ऐका, दिव्य ज्योत दिसायला लागली. निवृत्तीनाथांना लगेच कळलं. शिष्याच्या सगळ्या भावना गुरुला कळत असतात. गुरु महाराजांनी विचारलं, ज्ञाना जेव्हापासून तीर्थयात्रेवरून आलाय
काहीतरी बिनसले का रे ज्ञान? बोलत नाहीस, आपल्याच नादामध्ये असतो. दादा ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती ती ही उभी मूर्ती विटेवरी. तो हा हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. दादा आता काही दिसत नाही, आता बस निज धामाला जाय, मला जायचंय दादा. ना काय करतोस असं? अरे मोठ्याच्या आधी लहाण्याचं जाणं योग्य नाही. घरातल्या मोठाल्यांना जिवंत राहायचं आणि त्यांचा विधी, त्या लहान्यांचा विधी मोठाल्यांनी करायचा, हे चांगलं नाही ज्ञाना. दादा मला माहित नाही. झालं, सगळं संपलं. आता आई बापाचं स्वप्न होतं गीतेवर टीका करावी, ज्ञानेश्वरीला. सगळं झालं दादा, आता थांबण्यात काही तात्पर्य नाही. आता मला परवानगी द्या. आणि ही वाऱ्यासारखी बातमी आळंदी गावात पोहोचली. नीट ऐका, वाऱ्यासारखी बातमी आळंदी गावामध्ये पोहोचली. आणि महाराज जनसमुदायाचा हाय कल्लोळ सुरू झाला. दाय मोकलून लोक रडायला लागले. बाया असे पत्र टाकायचे माऊलींच्या पायाखाली, माऊली आमचे आई बाप गेल्यावर तुम्हीच आम्हाला सावरायलाय. अहो आम्ही सासूरवाशी नाहीत, कुणाकडे जायचं माऊली? आम्हाला भीक द्या, आमची हा काय नका जाऊ, अजून थोड्या दिवस थांबा. आळंदीतल्या स्त्रिया म्हणायच्या. माऊलींना शब्दच नव्हते, कारण माऊली महाराज विष्णू स्वरूप आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा. काय बोलणार महाराज? सगळ्या गावाला कसं सावरावं? गंमत अशी झाली, हरी आला, पांडुरंग परमात्मा आले. शेवटचा काळ आहे हा. पांडुरंग परमात्मा आले, समाधीची सगळी व्यवस्था झाली. आणि महाराज एकीकडे गुरु आणि एकीकडे देव. जनसमुदाय मागे रडतोय, नका जाऊ माऊली, नका जाऊ. काय अवस्था असेल माऊलींची आळंदीतली, तेव्हाची आठवण काढा, काय अवस्था असेल. आणि शेवटची वेळ आली, गुफेमध्ये प्रवेश केला, गिरीकंदरेमध्ये ओटा बनवला होता माऊलींना बसायला. माऊलींना ओट्यावर बसवलं, दीप प्रज्वलित केलेला आहे. आणि महाराज मोठा असा असतो मोठा माणूस की त्याला आयुष्यभर जगाच्या समोर रडता येत नसतं. आतापर्यंत सगळ्यांना आवरून आवरून निवृत्तीनाथांनी रडू आवरलं होतं, पण जसे ज्ञानराज ओट्यावर बसले तसं निवृत्तीनाथांनी हरीच्या त्या कांद्यावर मुंडकं ठेवलं आणि धाय मोकळून रडायला सुरुवात केली. पांडुरंगा ज्ञाना चाललाय माझा, माझा ज्ञाना चाललाय. हरी अरे तू सगळ्या जगाचा तारण हर वाचव रे बाबा. ही जगाची माय झाली आहे. अख्ख्या विश्वाच्या पाठीवर एक असा पुरुष झाला की त्याला सगळं जग माऊली म्हणे, सगळं जग माऊली. आवरणारे देवा, अरे देवाचे डोळे पाणावेत. देवाला रडू आलं महाराज, देवाला. आणि रडता रडता हुंदकी देत असणाऱ्या निवृत्तीनाथांना जरासं बाजूला केलं. आणि पांडुरंग परमात्मा माऊलींना म्हणतात, ज्ञानदेवा एक बोलायचं होतं. काय? मागा ना काहीतरी. नको देवा, आता काय आहे, आता तुझ्याच ठाई सगळं रूप तल्लीन. आता काय? नाही नाही, पसायदान मागितलं ना, माझं मन भरलं नाही ज्ञाना. ज्ञानदेवा मागा काहीतरी. जे मागितलं ना तो पर्व काळ आता चालू आहे. देवा संतांचं मागणं स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. देवा तुझं लेकरू आहे आणि जर मागणी म्हणून द्यायचं असेल ना तर माझा भोळा बावडा समाज आषाढी वारीला तुझ्याकडे येतो देवा. एकच मागणं आहे, कार्तिकी वारीला तू आळंदीत सगळ्यांसाठी ये, हे माझं मागणं आहे. आई लेकरांसाठी मागते आई. आणि म्हणून पंढरपुरावरून पालखी पोहोचली आहे काल माय बापाची. बाप माझा दीनानाथ. काही काही येडे लोक महाराज एकादशीला जाता जाता चांगलं आहे, पण समाधी सोहळ्याला बरीच लोक थांबत नाही. समाधी सोहळ्या, अरे समाधी सोहळ्याला थांबलं पाहिजे. 4 शब्द ज्ञानाचे ऐकले पाहिजेत. माऊली तुम्ही आज आमच्यासाठी संजीवन आहात, पण काहीतरी कृपेचा प्रसाद द्या. माऊलीच्या समाधीला जर पाय पडायला गेलात ना तर डोकं लावत जा समाधीला, डोकं. कारण पाय पवित्र डोकं ही चित्र असते. डोकं लावलं पाहिजे. आणि माऊलींना म्हणलं पाहिजे, माऊली याच्यात फार कांदे बटाटे भरले आहे, हे सुधरू देत नाही बघा, हे फार अवघड आहे माऊली, याच्यावर कृपा करा. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपोजो नारायणा, किंवा तया सत्कर्मी रती वाढो, हे तुम्ही म्हणलात ना, माझ्यावर कृपा करा. म्हणून मला सांगायचं होतं, आळंदीतल्या माईनं आयुष्यभराची व्यवस्था आपली करून ठेवली. फक्त वर्षानुवर्ष वाट बघायची. कार्तिकी वारी आली की सज्ज व्हायचं. बाप येतोय बरं का भेटायला, तिकडं जाणं होत नाही. आता माय आणि बाप दोन्ही एकाच वेळेला भेटतात आळंदी गावामध्ये. म्हणून आज बारणे परिवाराची आई गेली. आईबद्दल मला नाही बोलता येत फार, फक्त एवढं आहे, कृपाळू आणि कणवाळू, ममत्वाचं मोठं स्थान. मी सुरुवातीला सांगितलं की सुभाष दादा आणि विजय दादा यांचं मातृशक्ती गेली. यांचीच नाही तर घरातल्या सुनबाईंची सुद्धा गेली. डोंबाऱ्याचा खेळ असायचा पूर्वीच्या काळात. डोंबाऱ्याचा खेळ, त्या दोरीवर उड्या मारणाऱ्या बाया असायच्या बघा, कसरत करायच्या.
आणि मग गावच्या पाटलाला दया आली की पाटील गावामध्ये ते खेळ पाहता पाहता सगळ्याला पंगत द्यायचा. एकदा असं झालं, गावाची पंगत बसली आणि तो खेळ करून दमलेली बाई जेवायला बसली. ती एवढी गपगप खात होती, पण एक चपाती खाल्ली की एक झाकून ठेवायची, एक चपाती खाल्ली की एक झाकून ठेवायची. त्या पाटलाचं लक्ष गेलं, म्हणला बाई 8 दिवस तुमचा खेळ आहे, खायला काही कमी नाहीये, जरा सावकाश खा आणि चपात्या चोरून न्यायची काही गरज नाही. ती म्हणली, अरे पाटील बुवा, लुळं पांगळं दोरीवून पडलंय, घरी माझं लाडकं, त्याच्यासाठी चोरून नेते रे. आयुष्यभर शिदोरी जमा करते ना, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून. एक वेळेला स्वतः उपाशी राहील पण लेकराचं पोट भरेल. म्हणून बारणे परिवारामध्ये मी काय सांगावं, आई म्हणल्या बरोबर अख्खा पार्वतीबाईंचा इतिहास लेकरांच्या डोळ्यासमोर असा असेल की सुख दुःखामध्ये आमची आई ठामपणे उभा राहिली. आज बाबा बसलेले आहेत, या वयामध्ये आपली जोडीदारीन गेली, होऊ नये असं. अर्ध्या संसार जत्र कोलमडू नाही, या वयात निदान जोडीदारीन पाहिजे, सुख दुःखाची वाटेकरी. ती सप्तपदी असते ना लग्नामध्ये, ती सुख दुःख वाटून घ्यायला असते. म्हणून आज सगळ्यात मोठं दुःख धर्मपत्नी जाण्याचं दशरथ बाबाला आहे, मुलांना आहे, मुलींना आहे, सुनबाईंना आहे. हे दुःख सावरण्याची शक्ती आपणा सर्वांना पांडुरंग परमात्म्यानं द्यावी. माऊलींनी आपला मायेचा पदर आपल्या सर्वांच्या डोक्यावर टाकावा आणि हा करता करता परमार्थाचा संकल्प सिद्धीला जावा आणि संत वचनावर तुमचं आयुष्य घडावं. शेवटचं चरण. निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ देहा, निळा मने व्यर्थ देहा, निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ गेला, निळा मने व्यर्थ देहा, निळा मने व्यर्थ देहा, निळा मने व्यर्थ देहा. आणि भूमी भार झाला, भूमी प्राणी भूमी भार झाला, प्राणी भूमी भार तरी व्यर्थ जन्मा, नाही तरी व्यर्थ जन्मा, नाही तर व्यर्थ जन्मा, नाही तर व्यर्थ जन्मा. शेवटी घ्यायची ना चाल? ठीक आहे. निळा मने व्यर्थ गेला, प्राणी भूमी भार झाला. या माईला, या पृथ्वीला आपण भार होऊ नये त्याच्यासाठी सतसत विवेक बुद्धीची सांगड लागावी. म्हणून संत संप्रदायाला जाणा. सर्वांनी एकदा वरती हात करा, संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे एकदा आपण भजन करूया. सर्वांवर वरती हात करा, पुढच्यावर बसलेले सगळ्यांनीच करा. जोरात टाळी वाजली ना की जोरात विठ्ठल म्हणायचं. जरा सरळ करा ना, 5 मिनिटाची एक गोष्ट आहे तेवढी सांगते, मग खाली करा. जोरात टाळी वाजून विठ्ठल म्हणलं की ज्याला पहिला आला त्याला दुसरं येत नाही. कळलं तो झटका झटका, कारण त्या हृदयाला स्पंदन भेटतात ना, म्हणून निदान आपल्याला झटका येऊ नाही म्हणून तरी म्हणा महाराज. विठोबार कुमारी, विठोबार कुमार विठोबार